विधानसभा पोटनिवडणूक सुरू आहे। या ठिकाणी प्रचारासाठी आलेले ते आमदार अमोल मिटकरी नाना काटेंचा कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? प्रचंड चांगला प्रतिसाद आहे। मी नाही, स्वतः इथे आदरणीय आर आबांचे चिरंजीव रोहित दादा आणि माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचे चिरंजीव सलील दादा देशमुख सुद्धा या ठिकाणी आहेत। आम्ही सर्वच जण जातो आहोत। कॉर्नर सभेवर जास्त भर दिला आहे। भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे सभा आहेत, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, त्यामुळे आम्ही बहुत छोटे छोटे गल्लीतूनच जायचं, कारण जनतेतून जाणारा माणूस कधी हे होऊ शकत नाही, अपयशी होऊ शकत नाही। त्यामुळे नाना काटेंना प्रचंड प्रतिसाद आहे। बघा तुम्ही आमच्या सगळ्या आई बहिणी इथे पक्षाव्यतिरिक्त सुद्धा इथे येऊन अभिषेक करतायत। भले इथे नाना काटे आज इथे इथे प्रचारात आहेत, पण ते आम्हालाच एक शुभेच्छा देत आहेत। त्याच्यामुळे प्रचंड मताने विजय होणार। काल रोहित भाईंनी सांगितलं 50,000पेक्षा जास्त लीड असेल आमचा, आणि तो नक्कीच असेल असं चित्र आहे। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, म्हणजे मतदारांनी नाकारलेला भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीत तुमचे काय मुद्दे असतील? पोटनिवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचार केलेला आहे, म्हणजे काल भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे धनंजय मुंडे साहेबांनी दिले, त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे। पोटनिवडणुकी निमित्त आहे, पण ज्या पद्धतीचा आसुरी आनंद भारतीय जनता पार्टी घेते आहे, पदवीधर आणि शिक्षकांनी भारतीय जनता पार्टीच्या सणसणीत कानाखाली चपराक लावलेली आहे, आवाज काढला आहे। त्याच्यामुळे या दोन्ही कसबा असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, या पोटनिवडणुका ह्या विकासावर आहेत। कारण पिंपरी चिंचवड मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे, आदरणीय अजितदादा यांनी त्याला एक मॉडेल बनवलं होतं। त्यामुळे आणि नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची इथे सत्ता आली महानगरपालिकेमध्ये, आणि प्रचंड कोटीचे टेंडर त्यांनी 2-2 मिनिटात पास केले। भ्रष्टाचाराचा हा गड उद्ध्वस्त करायला लोकशाहीमधलं सर्वात मोठं हत्यार जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलंय, त्याचा नागरिक नक्कीच सदुपयोग करून येणाऱ्या काळात शिट्टी कमळ सर्व मातीत घालतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस। शेवटचा प्रश्न घेतो, अमोल मिटकरी अमोल कोल्हेंच्या प्रचारामध्ये होते, ते खासदार झाले। अमोल मिटकरी नाना काटेंच्या प्रचारात नाना काटेंच्या विजयाचा विश्वास घेतला। माझ्यापेक्षा रोहित दादा आहेत, सलील दादा आहेत, त्याच्यामुळे दोन मोठी माणसं असताना आम्हाला प्रचंड विश्वास आहे। आणि ज्या ज्या प्रचारात ही चांगली लोक उतरतात, मी स्वतःला चांगला म्हणून घेत नाही, पण ज्या ज्या प्रचारात उतरतात तिथं यशच आहे, अपयश नाही। हो, पण अमोल कोल्हे साहेबांमुळे मी आमदार पण झालो, हे तेवढंच खरं आहे। आणि एवढंच नाही, 2024ला मी रोहित दादांचा पण प्रचार करणार आहे, सलील दादांची इच्छा असेल त्यांचा पण प्रचार करणार आहे। आणि हे दोन्ही सहकारी विधानसभेत असतील, नाना काटे आणि हे दोन, असे 3 लोक आता विधानसभेत तुम्हाला 2024ला दिसतील। हा शब्द काटेंचा विजेता आता आउट घटकेचा आहे। रोड शो सुरू आहे आणि तुम्ही सगळे यंग ब्रिगेड या ठिकाणी प्रचारामध्ये कसा बसतात? प्रत्येक सोसायटीमध्ये असेल किंवा सर्वांनी भर दिलेला आहे, आणि पक्षाच्या संघटनेतले सर्व पदाधिकारी आज आम्ही कोकणा सभाच्या माध्यमातून लोकांच्या भेटी घेतोय, या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या भेटी घेतोय, आणि लोकांचा विश्वास त्या ठिकाणी नाना काटेंवरती निश्चितपणाने हे बघायला मिळतो। कालपासून तळ ठोकून आहात, कालही तुम्ही होता, आजही तुम्ही आहात, काय वेगळे पण युवकांसाठी काय मुद्दे असतील या प्रचारामध्ये? या मतदारसंघामध्ये माझ्या वाचनात आल्याप्रमाणे साधारण 2.25 लाख लोक मतदार आहेत, आणि कुठेतरी बेरोजगारी असेल किंवा चांगल्या चांगल्या ज्या कंपनी महाराष्ट्रातून आज निघून जातात, शासनाविरुद्ध कुठेतरी नाराजी तरुणांच्या मध्ये बघायला मिळते। आणि मला विश्वास आहे की ग्रामीण भागामधून पोटासाठी इथं बरेचसे तरुण आलेले असतात, आणि आज अशा चांगले प्रकल्प जर महाराष्ट्राच्या बाहेर जाणार असेल तर इथल्या मुलांनी परत काय करायचं हा प्रश्न निश्चितपणाने प्रत्येकाच्या डोळ्यात बघायला मिळतो, लोक ते बोलून दाखवतात। आपण प्रचारामध्ये आहात, युवक आहे, युवती आहे, कसा प्रतिसाद आहे? चांगलाच प्रतिसाद चांगल्या प्रकारे आता आहे। दादा आहे, मिटकरी साहेब आहेत, सगळेजण मला असं वाटतंय की या इलेक्शनला खूप सगळ्यांनी सिरियसली घेतलं। आम्ही सगळेजण, म्हणजे मी पुणे महानगरपालिकेचे नगरसेविका असताना देखील इथे नानांसाठी, नाना आहे माझ्या नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी प्रचाराला इम्रान दादा असेल, आम्ही सगळेजण एकजुटीने त्यांना जास्तीत जास्त मताधिकारी आपण प्रचारामध्ये आहात, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आणि पिंपरी चिंचवडमध्ये केवळ विकास आहे, नेमकं काय वाटतं की मतदार कोणाला कळू? आपण पाहाल महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊन राहिलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, शिक्षक परिषदेचे, त्याच्यामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, सर्व ठिकाणी एक जागा सोडली तर मतदारांनी, हुशार मतदारांनी, शिक्षक मतदारांनी या सरकारला नाकारलं आहे। अशीच परिस्थिती आपल्या येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। नाना काटेची विषय, नाना काटे यांना मतदारांचा या ठिकाणी आम्ही पॉपकॉर्न का खातोय हे पण पॉपकॉर्न का खातात? वेदांत पॉपकॉर्न त्यांनी दिलाय गुजरातला, आमचा पॉपकॉर्न दिलाय, आणि भाजपने आमच्या आधी पॉपकॉर्न दिलाय, त्याच्यामुळे त्यांचा निषेध अशा पद्धतीने आम्ही व्यक्त करतो। भाजपचा निषेध पॉपकॉर्न खाऊन या ठिकाणी अमोल मिटकरी करताय, कारण पॉपकॉर्न त्या ठिकाणी गेलेला आहे, आणि नाना काटे यांना या ठिकाणी मतदारांचा भरघोस असा प्रतिसाद आहे। कॅमेरामॅन प्रसन्न दरेसह, लातूर प्रदेशी, आपला आवाज, चिंचवड।